तिथं गॅस पण काढून घेतलेला आहे, कारण इराण इस्रायलचे जे युद्ध चालू आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोची ट्रायल. टाईप सी हेडफोन, याची कॉर्ड जी आहे टाईप सी आहे. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, आवरलेलं आहे. आता मी ऑफिसला निघतोय. आणि त्याच्या आधी काय झालं ना, म्हणजे काल काय झालं ना, मी काल घेतले होते हे हेडफोन घेतले होते. तर हे फक्त हेडफोन नाही आहे, हे आहे टाईप सी हेडफोन. याची कॉर्ड जी आहे टाईप सी आहे, ती नॉर्मल हेडफोनची असती तशी नाही आहे, हे वेगळं आहे. आता हे असे का बरं घेतले, कारण लॅपटॉपला पोर्टच नव्हतं त्या दुसऱ्या हेडफोनच्या पिनसाठी. पण मग USB होतं, मग USB घेतलं. आणि होतं काय ना, जर तुम्ही हे USB जर हेडफोन जर लावले ना अँड्रॉइड फोनला, तर ह्या लगेच चालू नाही होत. तर त्याला एक OTG सेटिंग असते, ती ऑन करावं लागते, त्याच्यानंतर चालू होते ते. तर आता मी काय करतो, आवरलेलं आहे माझं, शूज घालायचे मला, अजून शूज घालतो आणि खाली नाश्ता करायला जातो. जर तुम्ही पण असे USB जर हेडफोन घेतले असेल किंवा घ्यायचे असेल, तर काय करशाल ना, सेटिंगमध्ये जाशाल, अँड्रॉइड फोनच्या सेटिंगमध्ये जाशाल, तिथं OTG सर्च करशाल आणि OTG तुम्हाला भेटून जाईल आणि ती एनेबल करून घ्याल, ती ऑन करून घ्याल. मग हे हेडफोन वर्क करायला लागतात, एकदम भारी आहे. तर घातले मी सॉक्स आता. आणि दुसरं मी काय केलेलं आहे ना, शूज आहे आता हे समजा माझे, तर याला मी ह्या ज्या लेस आहे ह्या काही फिट बांधलेल्या नाही, एकदम ढिल्या बांधलेल्या आहे. मला काय होतं ना, घाम येतो पायाला, म्हणजे खतरनाक घाम येतो. मी कधी शूज वापरत नाही शक्यतो घाम याल्यामुळं, पण आता ऑफिसमध्ये घालावं लागतं. अदरवाईज मी शूज घालत नाही, शक्यतो चप्पल किंवा सँडलच घालतो. कारण याचं एकच आहे की खूप घाम येतो पायाला, त्याच्यामुळं मी काही शूज वापरत नाही, पण ऑफिसमध्ये घालावं लागतात. आता हे असं करून घेतलेलं आहे, म्हणजे डायरेक्ट मला शूज घालता येतात. कुलूप घेतलेली आहे, गिझरचं बटन वगैरे बंद केलेलं आहे मी. आता निघतो, फॅन बंद करतो आणि लाईट बंद करतो आणि लिफ्ट 4 नंबरला आलेली आहे. तर आलो मी खाली, आणि खाली आज नाश्त्याला होता डोसा, जो बऱ्यापैकी कडक होता. आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत खाण्यासाठी होती चटणी. चटणीच असती, कधी कधी सांबार असतं, आणि ही अशी चटणी होती, भरपूर बनवलेली होती, एकदम भारी असती बरं का इथली चटणी, मला आवडते. इथला आहे ना गॅस काढून घेतलेला आहे, आणि गॅसच्या ऐवजी आता इंडक्शन ठेवलेलं आहे. चाललो मी ऑफिसला आता. हिंजवडी चौकामध्ये ना, ही शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोची ट्रायल चालू आहे बहुतेक. भरपूर वेळेस दिसती आजकाल, माहिती नाही, ट्रायल एका लेबर फिरतं त्या ट्रेननी. तर आलो मी ऑफिसला. तिथं काय होतं नाश्त्याला, डोसा आणि चटणी होती. चटणी ॲज युजल खूप भारी असती, साऊथ इंडियन स्टाईलचीच असती, साधी सिंपल असती पण एकदम भारी राहते. पण डोसा जो आहे ना, तो खूप कडक झाला होता, चिवट होता, म्हणजे आमच्या भाषेत त्याला वातड म्हणता, जो चावल्या पण जात नव्हता, एकदम मैद्यासारखा होता. त्याच्यामुळे मी काही तो खाल्ला नाही, जास्त खाल्ला नाही. आता ऑफिसमध्ये आलेलो आहे, ऑफिसमध्ये येऊन नाश्ता करतो. आणि त्याच्या आधी तिथं गॅस पण काढून घेतलेला आहे, कारण इराण इस्रायलचे जे युद्ध चालू आहे, इराण इस्रायल अमेरिका, याच्यामुळे गॅसच्या किमती वाढत आहे आणि गॅस भेटत नाही आहे. तर मी हे TVवर ऐकत होतो, पण आता मी ते PGमध्ये पण बघितलं, त्यांनी गॅस काढून ठेवलेला आहे आणि त्याच्याऐवजी इंडक्शन ठेवलेलं आहे सेल्फ कुकिंगसाठी. मी योगायोगाने मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सेल्फ कुकिंगची सर्व्हिस आहे, तर ती पण आता चेंज झाली. बरं झालं तुम्हाला दाखवला होता मी तो गॅस, सो दॅट मी आता सांगू शकतो की तिथं त्यांनी इंडक्शन ठेवलेलं आहे फॉर सेल्फ कुकिंग. तर आता मी नाश्ता करतो. आज मी नाश्त्यासाठी घेतलं होतं इडली. 3 मला इडली भेटल्या होत्या 30 रुपयामध्ये, चटणी आणि सांबार. नाश्ता एकदम भारी होता. आता थोडं जाऊन काम करतो आणि मग दुपारी जेवणाला भेटू. जेवणाला भरपूर उशीर झालेला आहे मला, जवळपास 2:30 वाजून गेलेले आज. काम आलं होतं, थोडं जास्तच होतं, पण मग केलं, ते कंप्लीट केलं. आणि मग आता जेवायला आलेलो आहे. जेवायला रोज रोज कॅन्टीनमध्ये खाऊन बोर होतं, त्याच्यामुळं आज मी ठरवलेलं आहे मला पुरी भाजी खायची आहे, कारण रोज रोज तो राईस, किंवा मी शक्यतो हलक्याच गोष्टी खातो, राईस वगैरे, कारण बाहेरचं जेवण असतं म्हणून. तर आज मी पुरी भाजी खातोय, ती पण जास्त काही मसाला वगैरे नसतो तिच्यात, नॉर्मल बटाट्याची भाजी असती आणि पुरी असते. तर कॅन्टीनमध्ये गेलो आणि पुरी भाजी ऑर्डर केली, ही मला 60 रुपयाला बसली होती. केलं मी जेवण, भारी होती पुरी भाजी, एकदम फिक्की भाजी होती आणि पुऱ्या होत्या. एक दोन पुरीला ऑइल पण जास्त होतं, पण खाल्लं, आता काही पर्याय नव्हता त्याला.
आता जवळपास 3:30 वाजलेले आहे. आता मी वरती जातो, थोडा टाईम काम करतो आणि ऑफिसमधून कल्टी मारतो. मला एका सबस्क्रायबरनी कमेंट केली होती, पीजीच्या जेवणवर व्हिडिओ बनवा. तर मी तर पीजीचे व्हिडिओ दाखवतच असतो. पण मी काल थोडं लवकर गेलो होतो ऑफिसमधून. तर काल आहे ना, दुपारी काय असतं ना, तिथं भात आणि वरण असतं. म्हणजे भात आणि डाळ असती, जी की रोजच असती. म्हणजे असं नाही की दुपारी पोळी वगैरे असती. फक्त भात आणि रस्सम किंवा भात आणि वरण असतं. रात्रीचे 8 वाजलेले. काय आलं ऑफिसवरून मी लवकरच निघलो होतो. 4-4:30ला निघलो होतो साधारणतः. पण ट्रॅफिक इतकी लागली की येता-येता 6 वाजले. आणि दुसरी गोष्ट होतं काय ना, ऑफिसमध्ये दिवसभर एसीमध्ये बसायचं आणि तुम्ही डायरेक्ट बाहेर आल्यानंतर एकदम टेम्परेचर वाढलेलं असतं. बाहेर पूर्ण खूप गरम होतं. तर मग आल्यानंतर मी झोपलो होतो. जवळपास 1-1.5 तास झोपलो. आता 8 वाजलेले आणि आता मी खाली जेवण करायला जातो. खाली मी जेवण करायला आलो. पाहत होतं काय भात होता, वरण होतं आणि वांग्याची भाजी होती. चपात्या केलेल्या नव्हत्या कारण गॅसचा इश्यू. आणि जे इंडक्शन ठेवलेलं होतं ते पण गायब होतं. ते पण दिसलं नाही मला तिथे. पीजीमध्ये आज चपाती बनवलेलीच नव्हती. तुम्हाला मी सांगितलं होतं, की त्यांनी गॅसही काढून घेतलेला आहे आणि आज तर मला इंडक्शन पण दिसलं नाही तिथे. तर आता मी बाहेर जातो, काहीतरी खातो, कारण मी भात खाऊ नाही शकत नुसता. पीजीच्या जवळच हे फूड कोर्ट आहे. इथं मी आलो होतो. गर्दी कमीच दिसत होती आणि भरपूरशा दुकाना बंद होत्या. मला नाही माहीत त्या गॅसमुळं बंद होत्या कशामुळं. समोर हा फूडचा स्टॉल दिसला, म्हणजे ज्यूस सेंटर दिसलं आणि मला काही दुसरं खायची इच्छा झाली नाही. म्हणून मी एक फ्रूट प्लेट सांगितली, जी मला ₹50 बसली होती आणि फ्रूट प्लेट आली. मी खाल्ली. तिच्यामध्ये सगळ्यात जास्त होतं टरबूज. टरबूज नंतर सर्वात जास्त होती पपई. बाकीचे जे फ्रूट आहे, जसं की पेरू आहे, सफरचंद आहे किंवा संत्री आहे, ते हार्डली 1-2च पीसेस होते, जास्त काही नव्हते. आज ना गुरुवार होता, त्याच्यामुळं मला बॉईल अंडा किंवा आमलेट भुर्जी खाता आली नाही. अदरवाईज मी तेच खाल्लं असतं. ते मला सूट पण होऊन जातं लवकर आणि चपाती पण भेटते त्याच्यासोबत या एरियामध्ये. पण आज ते अंडा भुर्जीचं पण दुकान बंद होतं. माहीत नाही का बरं बंद होतं. तर आलो मी बाहेरून. आता फ्रूट प्लेट खाल्लेली मी. पोट काही भरलेलं नाही त्यानी. पण एक इमर्जन्सीसाठी मी हा लाईट चिवडा आणलेला आहे. मुरमुऱ्याचा चिवडा आहे तो आणलेला आहे हल्दीरामचा. इमर्जन्सी म्हणून, कारण खावा लागेल. गॅसचा प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. माहित नाही आता हे कधी युद्ध थांबतं. याचे खूप दीर्घकालीन परिणाम दिसेल आपल्याला. खूप परिणाम दिसेल, शेतकऱ्यांवर पण दिसणार आहे. कारण कांदा निर्यात झाली, द्राक्ष निर्यात झाली. हे पूर्णपणे थांबणार आहे, स्थगित होणार आहे. त्याच्यामुळं कांद्याचा भाव पण पडणार आहे. शेतकऱ्यांना नुकसान याचं. जरी आपल्याजवळ चालू नसलं, जरी लांब चालू आहे, तरी पण त्याचा भारतावर परिणाम होतो. गॅसवर परिणाम झाला, तशी आपली जी निर्यात करायची आपल्याला, त्याच्यावर पण परिणाम होणार आहे. आणि आपला पण डेली खर्च वाढणार आहे. जर पेट्रोल, डिझेलच्या जर किमती वाढल्या, गॅसच्या किमती जर वाढल्या, तर प्रत्येक गोष्ट महाग होईल याने. तर असा होता आजचा माझा दिवस. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.